आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यभरातली मंदिरं कालपासून भाविकांसाठी खुली झाली. विविध ठिकाणच्या मंदिर व्यवस्थापनांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी कोविड प्रतिबंधांच्या नियमांचं पालन करण्यासाठी पुरेशा व्यवस्था केल्या आहेत. बहुतांश मंदिरांमध्ये भाविकांनी काल पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं. शिर्डी तसंच शेगाव इथं भाविकांनी नियंत्रित संख्येत दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर कोविड प्रतिबंध नियमांचं पालन करून प्रवेश देणं कालपासून सुरू झालं आहे. मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर, पुणे जिल्ह्यातलं जेजुरी इथलं खंडोबा मंदिर, पुणे शहरातलं दगडूशेठ गणपती मंदिर, रत्नागिरीतलं गणपतीपुळे, अक्कलकोट इथलं स्वामी समर्थ मंदिर आदी मंदिरांमध्ये भाविकांनी काल पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं. पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन भाविकांना सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत घेता येणार आहे. दर्शनाचं ऑनलाईन बुकिंग करावं लागणार असून भाविकांनी ओळखपत्र सोबत ठेवणं आवश्यक असणार आहे. केंद्र सरकारनं नव्यानं केलेल्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचा संघर्ष सुरू असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. हे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्षानं पुकारलेल्या स्वाक्षरी मोहिमेत राज्यातल्या 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या केल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना EPFनं निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहे. EPF कार्यालय, निवृत्तीवेतन मिळणारी बँकेची शाखा, घराजवळच्या टपाल कार्यालयासह देशभरातल्या 3,65,000 सामान्य सेवा केंद्रांपैकी कोणत्याही एका ठिकाणी निवृत्तीधारकांना जीवन प्रमाणपत्र दाखल करता येणार आहे. याशिवाय उमंग ॲपवरूनही जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेनं निवृत्तीवेतनधारकांच्या घरी जाऊन जीवन प्रमाणपत्र दाखल करून घेण्याची सशुल्क सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदेपासून व्यापारी वर्गाचं नवीन वर्ष सुरू होतं. विक्रम संवत 2077 कालपासून प्रारंभ झाला. भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या भाऊबीजेच्या सणानं दीपोत्सवाची काल सांगता झाली. काल घरोघरी बहिणींनी भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची तर बहिणीला भेटवस्तू देऊन भावांनी तिच्या सुख समृद्धीची कामना केली. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.